धरण भरलेले पण घशाला कोरड. उमटे धरणातील गाळामुळे अलिबाग तालुक्यात पाणी टंचाईचे तीव्र संकट. प्रशासनाकडून उपाययोजनांची ग्वाही. अलिबाग तालुक्यातील उमटे धरणातील वाढत्या गाळामुळे परिसरातील 47 गावे आणि 33 आदिवासी वाड्यांवर तीव्र पाणी टंचाईचे संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य अनंत गोंधळी यांनी पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता मोहन सरोदे यांच्यासह धरणाची प्रत्यक्ष पाहणी करून समस्या सोडवण्याची ग्वाही दिली आहे. उमटे धरण संघर्ष समितीच्या आंदोलनानंतर प्रशासनाने धरण परिसराला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी संघर्ष समितीकडून ॲडव्होकेट राकेश पाटील यांनी नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी होणारे हाल प्रशासनासमोर मांडत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. खरं तर आमच्या प्रयत्नांना यश येतंय असं मला वाटतंय. सगळ्यात महत्त्वाचं दुसरी गोष्ट अशी आहे की जिल्हा परिषदेचे सदस्य धरणावर येऊन जनतेचे प्रश्न मांडतायत. जे लोकनेते आहेत ते जनतेचे प्रश्न मांडतायत अधिकाऱ्यांना घेऊन. ही एक नवीन परिवर्तनाची बाब म्हणावी लागेल. कारण अधिकाऱ्यांना लोक फक्त शिव्या देतात, नेत्यांना शिव्या देतात, प्रॅक्टिकली कोण धरणावर येत नाही ही वस्तुस्थिती आहे. गोंधळी साहेबांचा आभारी आहे, सन्माननीय निगडे साहेबांचा आभारी आहे, सरोदे साहेबांचा सुद्धा आभारी आहे. यातून एक प्रश्न होता की विषय असा आहे की यातून एक चर्चा चांगली झाली आणि गोंधळी साहेबांनी सांगितलं की शासनाचा निधी भेटेल त्यावेळी भेटेल, परंतु आपण शासन स्तरावर किंवा आपण सामाजिक संस्थांना मिळून आपण गाळ काढण्याच्या प्रयत्नाला आपण सुरुवात करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचा मी आभारी आपल्या सगळ्यांचाच आहे, इथल्या पत्रकारांचा सुद्धा आभारी आहे की त्यांनी उमटे धरणाच्या प्रश्नावर नेहमीच आवाज उठवलेला आहे आणि तो जनतेपर्यंत मांडलेला आहे. या पार्श्वभूमीवर धरणातील गाळ उपसा, जॅकवेल दुरुस्ती आणि शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे अनंत गोंधळी यांनी सांगितले. पावसाळा जवळ आल्याने सामाजिक संस्था आणि स्थानिक प्रकल्पांच्या सहकार्याने गाळ उपसा करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल असेही गोंधळी यांनी स्पष्ट केले. कारण लोकांचा प्रश्न हा कित्येक वर्ष ऐकू नये, परंतु ह्या वर्षी योगायोग आहे की मला जिल्हा परिषदमध्ये लोकांनी निवडून दिलेला आहे. तर मी पहिला प्रश्न माझ्या सभागृहामध्ये मांडला तो हा पाण्याचा उमटे धरणाचा प्रश्न मांडला आणि त्याचा पाठपुरावा आजपर्यंत सतत आहे. मी आज संबंधित अधिकारी सरोदे साहेब यांना इथे पाहणी करायला घेऊन आलो की आपल्याला काय करता येईल, कसं करता येईल. तुम्ही प्रत्यक्ष अधिकारी हे महत्त्वाचे असतात की ते संबंधित त्यांचे इंजिनियर्स कोणी आणखी नसतील त्यांना सांगू शकतील की हे काम अशा पद्धतीने व्हायला पाहिजे आणि तो निधी कसा घ्यायचा ते सुद्धा त्यांचा मी सल्ला घेणार आहे. आणि तो सल्ला घेऊन आम्ही बाकी सभापती आमचे आहेत त्यांचा सल्ला घेणार आणि अध्यक्ष आहेत त्यांचा सल्ला घेणार, आमचे आमदार साहेब आहेत त्यांचा सल्ला घेणार. परंतु ह्या पाण्याचा प्रश्न शेवटचा असा धसाच लावायचा आहे हाच माझा प्रयत्न असणार. आता आम्ही या धरणावर आलेलो आहे आणि पाण्याची अवस्था आणि पाण्याची क्वालिटी बघितली. ही पातळी खालावल्यामुळं आपल्याला दिसतं आहे पातळी खालवलेली. तर त्या हिशोबानं आपण सर्व ग्रामपंचायतींना पाण्याचा जपून आणि गाळून उकळून पाणी पिण्याचं आपण आवाहन करतो आहे इथं. तसंच जिल्हा परिषद माध्यमातून तसंच आमदार साहेब आणि जिल्हा परिषद अध्यक्ष असतील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष असतील किंवा सर्व जिल्हा परिषदेतली पदाधिकारी असतील आणि आम्ही अधिकारी समन्वयाने काम करून जेवढ्या लवकर जेवढे प्रयत्न करता येतील सदरचं धरणातलं गाळ काढायचा आणि किंवा इतरही ज्या योजना ह्याच्यातनं राबवणार आहेत त्याच्यावर लक्ष ठेवायचा आम्ही सर्वांनी मिळून करणार आहोत. आशा आहे की सदरच्या सर्व योजना लवकरात पूर्ण करून सर्व गावकऱ्यांना शुद्ध पाणी देण्याचा आमचा प्रयत्न चालू राहील. धरणातील गाळ काढल्यास धरणाच्या सुरक्षिततेला कोणताही धोका निर्माण होणार नसल्याचे उपअभियंता मोहन सरोदे यांनी सांगितले. प्रशासन धरण गाळमुक्त करण्यासाठी सकारात्मक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. धम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, अलिबाग. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12.
72 76 47 38 54.